नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अंतराळवीर ही सुंदर मराठी शिकणार आहोत। एका लहान मुलाचे अंतराळात जाण्याचं स्वप्न या कवितेत मांडली आहे। चला तर सुरुवात करूया। तुला सांगतो आई मला अंतराळवीर व्हायचे, यानामध्ये बसून मला चंद्रावर जायचे। अंगभर पोशाखनी डोक्यावर टोपी, चंद्रावर जायची युक्ती किती सोपी। पाहुणा बनून मी जेव्हा चंद्रावर जाईन, चंद्रावरच्या सशाला सोबतीला घेईन। तिथून मग करीन मी मंगळावर स्वारी, लोक मला म्हणू लागतील माणूस दिसतो भारी। अंतराळवीर म्हणून वाढेल माझी शान, जमेल तेव्हा जमेल पण अजून आहे लहान। नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत इयत्ता तिसरी मराठी 2026-27 नवीन अभ्यासक्रमानुसार ही कविता चौथी आहे अंतराळवीर। तर संपूर्ण कविता आणि अर्थ आणि प्रश्नोत्तर हे सर्व आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। नेमकेच आपण ही कविता ऐकलेली आहे सुंदर चालीमध्ये। तर ही कविता डॉक्टर सुरेश सावत यांनी लिहिलेली ही कविता शिक्षकांसाठी विद्यार्थ्याकडून वर्गात वैयक्तिक व सामूहिकरित्या कविता तालासुरात व अभिनय म्हणून घ्यावी, काव्य वाचन, काव्यलेखन यासारख्या स्पर्धाचे आयोजन करावे। तसेच विद्यार्थ्यांना वर्गात अंतराळाविषयी माहिती द्यावी व चर्चा करावी। याविषयी संबंधित चित्रफिती दाखवाव्यात। विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करावे। वर्तमानपत्रातील अंतराळवीर, अंतराळातील नवनवे शोध या संदर्भातील बातम्यांचे वाचन करण्यास सांगावे। आपण बघूया या कवितेचा अर्थ। पहिलं कडव यामधला, तुला सांगतो आई मला अंतराळवीर व्हायचंय, यानामध्ये बसून मला चंद्रावर जायचं। या कवितेचा अर्थ असा आहे मित्रांनो, या कडव्यात एक लहान मुलगा आपल्या आईला सांगतो की मोठेपणी त्याला अंतराळवीर व्हायचं आहे। त्याचे स्वप्न अंतराळ यानात बसून चंद्रावर जाण्याचे आहे। त्याच्या मनात अंतराळाविषयी खूप कुतूहल आणि उत्साह आहे। पुढचं कडवं बघूया, अंगभर पोशाखणी डोक्यावर टोपी, चंद्रावर जायची युक्ती किती सोपी। तर मुलाला वाटते की अंतराळवीरांचा विशेष पोशाख आणि डोक्यावर हेल्मेट घातले की चंद्रावर जाणे अगदी सोपे आहे। त्याच्या बालसुलभ कल्पनाशक्तीमुळे तो अंतराळ प्रवास सहज शक्य आहे असे समजतो। पुढचं कडवं आहे मित्रांनो, पाहुणा बनून मी जेव्हा चंद्रावर जाईन, चंद्रावरच्या शशाला सोबतीला घेईन। मुलगा कल्पना करतो की तो चंद्रावर पाहुणा म्हणून जाईल। लहान मुलांच्या गोष्टीमध्ये सांगितल्या जाणाऱ्या चंद्रावरील शशाला तो आपला मित्र बनवेल आणि त्याच्या सोबत खेळेल। यात त्याची निरागसता आणि कल्पनाशक्ती दिसून येते। पुढचं कडवं आहे, तिथून मग करीन मी मंगळावर स्वारी, लोक मला म्हणू लागतील माणूस दिसतो भारी। मुलगा पुढे स्वप्न पाहतो की चंद्रावरून तो मंगळावर ग्रहावरही जाईल। एवढे मोठे साहस केल्यामुळे सर्वजण त्याचे कौतुक करतील आणि त्याला धाडसी हुशार म्हणतील। मित्रांनो, पुढचं कडवं आहे, अंतराळवीर म्हणून वाढेल माझी शान, जमेल तेव्हा जमेल पण अजून आहे लहान। मुलाला माहित आहे की सध्या तो अजून लहान आहे, पण मोठा झाल्यावर मेहनत करून तो नक्कीच अंतराळवीर बनेल। त्याला विश्वास आहे की एक दिवस त्याचे स्वप्न पूर्ण होईल आणि त्याचा तसेच देशाचाही अभिमान वाढेल। कवितेचा संपूर्ण सारांश बघूया आपण। अंतराळवीर या कवितेत
एका लहान मुलाच्या अंतराळवीर बनण्याच्या सुंदर स्वप्नांचे चित्रण केलेले आहे. चंद्र आणि मंगळावर जाण्याची त्याची इच्छा, त्याची निरागस कल्पनाशक्ती आणि भविष्यात मोठे होऊन देशाचे नाव उज्ज्वल करण्याची जिद्द या कवितेत व्यक्त झाली आहे. ही कविता विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पहा, शिक्षण घ्या, मेहनत करा आणि आपले ध्येय साध्य करा असा प्रेरणादायी संदेश या कवितेमधून कवीने दिलेला आहे. आता या कवितेवरील आपण स्वाध्याय बघूया. नवीन शब्द शिकूया. अंतराळवीर म्हणजे अंतराळात प्रवास करणारी व्यक्ती. यान म्हणजे अंतराळात प्रवास करण्याचे एक साधन, त्याला म्हणतात यान. आम्हाला हे समजले, एका वाक्यात उत्तरे लिहा. कवितेतील मुलाला कोठे जायचे आहे? उत्तर काय आहे मित्रांनो? कवितेतील चंद्रावर मुलाला जायचे आहे. मुलाला काय व्हायचे आहे? तर मुलाला अंतराळवीर व्हायचे आहे. मुलाला चंद्रावर कोणाला भेटायचे आहे? तर उत्तर आहे मुलाला चंद्रावरच्या सशाला भेटायचे आहे. चंद्रावर जायची युक्ती किती सोपी. या ओळीचा अर्थ काय? तर या ओळीचा अर्थ आहे, मुलाला असे वाटते की अंतराळवीराचा विशेष पोशाख आणि हेल्मेट घातले की चंद्रावर जाणे अगदी सोपे. प्रत्यक्षात चंद्रावर जाण्यासाठी खूप मेहनत, शिक्षण, प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. पण मुलाच्या निरागस मनाला ते सहज शक्य वाटते. पुढचा प्रश्न बघूया. चौकटी पूर्ण करा. कवितेतील मुलाने चंद्रावर जाण्यासाठी निवडलेले वाहन कोणते? तर यान. कवितेतील मुलाने सोबतीसाठी निवडलेला प्राणी कोणता आहे? तर ससा. विचार करा व सांगा. अंतराळातील तुम्हाला माहीत असलेल्या 2 ग्रहाची माहिती सांगा. सांगता येईल का तुम्हाला मित्रांनो? तर एक आहे बघा मंगळ ग्रह. मंगळ हा सूर्यापासून 4था ग्रह आहे. त्याला लाल ग्रह असे म्हणतात. तेथे मोठे डोंगर, दऱ्या आणि खडक आहेत. भविष्यात मानवाला मंगळावर पाठवण्याचे संशोधन सुरू आहे. दुसरा गुरु आहे गुरु ग्रह. गुरु हा आपल्या सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. त्यावर प्रामुख्याने वायू आहेत. गुरु ग्रहाभोवती अनेक उपग्रह फिरतात. दुसरा प्रश्न यामधला, अंतराळवीर झाल्यास तुम्हाला काय करायला आवडेल ते सांगा. याचं उत्तर आहे मित्रांनो, जर मी अंतराळवीर झालो तर मला चंद्र आणि मंगळ ग्रहावर जाऊन तेथील माहिती गोळा करायला आवडेल. नवीन ग्रहाचा शोध घ्यायला, अंतराळातील रहस्य जाणून घ्यायला आणि भारताचे नाव जगभर उज्ज्वल करायला मला आवडेल. तसेच पृथ्वीचे सुंदर दृश्य अंतराळातून पाहण्याची माझी खूप इच्छा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्ही लिहून घ्यायची आहेत. पुढचा प्रश्न बघूया. लिहिते होऊया. कवितेच्या आधारे अंतराळवीर आणि चंद्र याच्यातील संवाद लिहा. लिहिता येईल तुम्हाला? तर बघा, अंतराळवीर म्हणतोय, नमस्कार चांदोबा, मी पृथ्वीवरून तुला भेटायला आलोय. चंद्र म्हणतोय, स्वागत आहे, तुला येथे येऊन कसे वाटते? अंतराळवीर म्हणतोय, खूप आनंद होत आहे, तुझे सौंदर्य जवळून पाहून मी भारावून गेलो. चंद्र तुला म्हणतोय, तुला माझ्यावर काय पाहायचे आहे? अंतराळवीर म्हणतो, मला तुझी माहिती जाणून घ्यायची आहे आणि चंद्रावरच्या सशालाही भेटायचं आहे. चंद्र म्हणतोय, नक्की, माझ्या जगात तुझे मनापासून स्वागत आहे. तर हा संवाद आपण लिहून घ्यायचा आहे मित्रांनो. प्रश्न दुसरा आहे पुढचा, चांदोबा तुझ्या शाळेत आला तर काय होईल ते लिहिता येईल तुम्हाला? बघा याचं उत्तर, जर चांदोबा आमच्या शाळेत आला तर आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना खूप आनंद होईल. आम्ही त्यांचे फुलांनी स्वागत करू, चंद्राविषयी अनेक प्रश्न विचारू आणि त्याच्याकडून अंतराळाची माहिती जाणून घेऊ. त्याच्यासोबत फोटो काढू, गाणी म्हणू आणि तो दिवस आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस ठरेल. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. सारे हसूया. बघा या ठिकाणी एक विनोद आहे. आई म्हणते, अरे बिनू, सोनू का रडते आहे रे? त्याच्यात विनू म्हणतोय, अगं आई, तू तिला चिक्की दिली होतीस ना, ती कशी खावी ते मी तिला दाखवत होतो. बघा किती जबरदस्त विनोद या ठिकाणी दिलेला आहे. कृतीतून शिकूया. हे उपक्रम आहेत बघा काही या ठिकाणी 2. शिक्षकांच्या मदतीने चंद्राच्या कला समजून घ्या. चंद्राच्या कलाप्रमाणे त्या त्या दिवशी कोणती तिथी असते ते वहीत मध्ये लिहा. यामधला दुसरा उपक्रम आहे वर्तमानपत्रे, पुस्तके, आंतरजाल यांच्या मदतीने भारतीय अंतराळवीरांची माहिती मिळवा व लिहा. हे दोन्ही उपक्रम तुम्हाला लिहायचे आहेत.